नमस्कार मित्रांनो, आज आपण हरिकृष्ण क्लिनिकच्या माध्यमातून बालचातुर्भद्र चूर्ण किंवा रस याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. बालचातुर्भद्र चूर्ण किंवा रस या संदर्भातील प्रसिद्ध श्लोक हा भैषज्य रत्नावली बालरोग अधिकार या ग्रंथात आढळतो. त्याचा मूळ संस्कृत श्लोक पुढीलप्रमाणे: पिपल्ली मुस्त शृंगीभी पाठ्या वात स अतिविषा चूर्णितम शौद्र संयुक्तम शिशूनाम तच्चतुर्भद्र. संदर्भ भैषज्य रत्नावली. शब्दशः अर्थ काय आहे? पिपल्ली म्हणजेच पिंपळी, मुस्ता म्हणजे नागरमोथा, शृंगी म्हणजे काकडा शिंगी, अतिविषा म्हणजे अतिविष या 4 औषधी वनस्पतींचे चूर्ण करून ते क्षौद्र मध सोबत एकत्र करून शिशूंना म्हणजेच लहान मुलांना दिले असता त्याला चतुर्भद्र असे म्हणतात. श्लोकाचा आपण सविस्तर भावार्थ समजून घेऊयात. घटक: पिंपळी, नागरमोथा, काकडा शिंगी आणि अतिविष या 4 समभाग औषधी द्रव्यांपासून हे मिश्रण तयार होते. चतुर म्हणजे 4 आणि भद्र म्हणजे कल्याणकारी. मुलांसाठी हे 4 घटक अत्यंत कल्याणकारी मानले जातात. अनुपान: हा श्लोक असे स्पष्ट करतो की हे चूर्ण मुलांच्या आरोग्यासाठी मधासोबत चाटण म्हणून द्यावे. फायदे काय आहेत? या श्लोकाच्या पुढील भागामध्ये याचे फलश्रुती दिली आहे. हे चूर्ण मुलांचा ताप म्हणजे ज्वर, अतिसार म्हणजे जुलाब, खोकला म्हणजे कास आणि उलट्या म्हणजे छर्दी या विकारांवर रामबाण उपाय आहे. बालचतुर्भद्र रस यामधील घटक जे आहेत त्यांचं प्रमुख कार्य काय आहे? पिपलीचे प्रमुख कार्य असं आहे की पचन सुधारते आणि कफ कमी करते. नागरमोथा याचे प्रमुख कार्य असे आहे की ताप कमी करते आणि पोटातील जंत किंवा आमदोष दूर करते. काकडशिंगी याचे प्रमुख कार्य असे आहे की खोकला आणि श्वास घेण्याच्या त्रासामध्ये उपयुक्त. अतिविषा याचे प्रमुख कार्य जुलाब थांबवते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते. जरी हा ग्रंथोक्त श्लोक असला तरी मुलांच्या वयानुसार मात्रा ठरवण्यासाठी वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हे औषध आयुर्वेदिक असले तरी मुलांच्या वयानुसार आणि प्रकृतीनुसार त्याची मात्रा वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्या ओळखीच्या वैद्यांच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध सुरू करू नये. अजून थोडंसं विस्ताराने मी तुम्हाला ह्याचे मुख्य उपयोग सांगतो. पचनशक्ती सुधारण्यासाठी, मुलांची भूक वाढवण्यासाठी, अन्नाचे पचन नीट होण्यासाठी हे दिले जाते. पोटाच्या विकारांमध्ये, जुलाबामध्ये, उलट्या होणं, पोटदुखीमध्ये हे खूप अत्यंत गुणकारी आहे. श्वसन विकार, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास हे आराम देते. ताप, मुलांच्या सामान्य तापातही याचा वापर केला जातो. आणि मुख्यतः दात येताना होणारा त्रास, मुलांचे दात येताना होणारे जुलाब किंवा चिडचिड कमी करण्यास मदत करते. धन्यवाद.